मित्रांनो, आपण जर एखाद्या भाज्या घेतल्या, म्हणजे भाज्यामध्ये कुठली भाजी श्रेष्ठ बाबा? किंवा गहू घेतला तर गव्हामध्ये कुठला गहू श्रेष्ठ? किंवा तांदळामध्ये कुठला तांदूळ श्रेष्ठ? ह्याचं जे वर्णन आले आहे ना, ते आयुर्वेदामध्ये अग्रसंग्रहामध्ये आलेलं आहे. चरक संहितेमध्ये अग्रसंग्रह नावाचा एक अध्याय आहे. त्याच्यामध्ये कोणती गोष्ट श्रेष्ठ हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि ती गोष्ट जर तुम्ही घेतली, तर तुम्हाला त्रास होणार नाही आहे. तसं पाहिलं तर आजकाल रासायनिक खतं आहेत, पेस्टिसाईड आहे, यामुळे सगळं दूषित झालेलंच आहे. परंतु त्यातल्या त्यात आपण काय पाळू शकतो? तर कुठल्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत ते. आता गव्हाबद्दल मला प्रश्न विचारला होता, की गहू खायचा आपण कोणता खायचा? तर मी नेहमी सांगतो, खपली गहू हा अतिशय उत्कृष्ट प्रतीचा आणि चांगला आहे. त्याच्यामुळे तुमचं ग्लुकोज वाढत नाही, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, शुगर वाढत नाही त्याच्यामुळे, त्याच्यामध्ये फायबर जास्त असतात, त्यामुळे शौचाला साफ होते आणि तो संधानीय पण असतो, तुमच्या हाडांना जोडणारा असतो, तुमच्या कनेक्टिव्ह टिश्यूला धरून ठेवणारा असतो, जोडून ठेवणारा असतो, तुमच्या शरीरातल्या प्रत्येक कणाला जोडून ठेवण्याचं काम खपली गहू करतो. आता पाहू तांदूळ. षष्टिशाली म्हणजे 60 दिवसात पिकणारा, लालसर असणारा, लाल साळीचा तांदूळ, रक्तशालीचा तांदूळ, ज्याला रक्तशाली म्हणतो. तर असा तांदूळ आयुर्वेदामध्ये चांगला सांगितलेला आहे. तो लालसर असतो आणि तो हातसडीचा असावाही महत्त्वाचा. म्हणजे तो पॉलिश केलेला नसावा. म्हणजे तांदूळ कुठला असावा? तर रक्तशाली तांदूळ किंवा षष्टिशालीचा तांदूळ, की जो साळीचा असतो आणि तो व्यवस्थित भरडून वापरायला सांगितलेला आहे.